नाशिक शहरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंधक करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत वरिष्ठांमार्फत गुन्हे शाखेला आदेशित केले होते। त्याच अनुषंगाने दिनांक 31/7/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे हवालदार प्रकाश भालेराव व शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय वाघेला राहणार सिन्नर फाटा यांनी नाशिक शहरात घरफोडी केलेली असून त्याच्याकडे खूप सारे सोने आहे। सदरचे सोने विकून तो पिकअप गाडी घेणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, प्रकाश भालेराव, शंकर काळे, सुनील आहेर अशांनी सापळा रचून सिन्नर फाटा मनपा दवाखान्याच्या जवळ उभा असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राघू वाघेला वय वर्ष 26 सध्या राहणार गामनेमाळा मखमलाबाद शिवार नाशिक मूळ रावेल रेल्वे स्टेशन जवळ बोर झोपडपट्टी तालुका जिल्हा जळगाव या सापळा रचून ताब्यात घेतली आहे। त्यास घरफोडीबाबत विचारपूस केली असता नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील उपनगर इंद्रनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे असलेले गंभीर गुन्ह्याची कबुली दिली असून नाशिक शहरातील 3 घरफोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। त्याच्याकडून 21 तोळे सोने हस्तगत करून एकूण 12,08,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक।